हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदेच्या उर्वरित संवर्गाच्या परीक्षा ह्या कधीपर्यंत कंडक्ट केल्या जाऊ शकतात याबाबत आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकतात लोकसभा निवडणूक घोषणा ही 13 मार्च नंतर होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आलेला आहे, त्यामुळे नियमित बैठकांचे सत्र जे आहेत हे वाढलेले आहे। निवडणूक आयोगाचे पथक सज्ज झाले असून ते पश्चिम बंगाल, बिहार, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये पुढील आठवड्यात भेट देणार आहे। जम्मू आणि काश्मीरलाही हे पथक 13 मार्च रोजी भेट देणार असल्याची माहिती आहे। तर 13 मार्च पर्यंत सर्व राज्यांत निवडणूक तयारी पूर्ण होण्याची शक्यता दृष्टीपथात आली आहे। त्यामुळे 13 मार्च नंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे। तर गाइज, या वर्षी जे लोकसभा निवडणूक होणार आहे त्याबाबतची घोषणा ही होणार आहे, परंतु त्या अगोदर 3 मार्च नंतर कधीही आचारसंहिता लागू शकतात। आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व विभागाचे पेपर झालेले आहेत किंवा रिझल्ट आलेले आहेत, तर या सर्व विभागांची पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे, ज्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, नियुक्तीपत्र आहेत आणि अशा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश सुद्धा दिल्या जाणार आहेत 3 मार्चच्या अगोदर। त्याचप्रमाणे आचारसंहिता लागण्यापूर्वी संपूर्ण ही प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असणार आहे किंवा जिल्हा परिषदेच्या उर्वरित संवर्गांच्या परीक्षा ह्या कधीपर्यंत कंडक्ट केल्या जाऊ शकतात याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागून आहे। तर गाइज, आचारसंहितेदरम्यान कुठलीही नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केल्या जाऊ शकत नाही किंवा ज्या परीक्षांचे रिझल्ट लागलेले आहेत त्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाऊ शकत नाही, त्यांना कामावर रुजू केल्या जाऊ शकत नाहीत। त्यामुळे ही जी काही प्रक्रिया आहे ही आचारसंहिते अगोदर कंप्लीट करावी लागणार आहे। परंतु जे परीक्षा होणार आहेत, ज्या परीक्षांचे ऑलरेडी पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या, ज्यासाठी बऱ्याच उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत, अशा परीक्षा ह्या कंडक्ट केल्या जाऊ शकतात। त्याबाबतचे वेळापत्रक सुद्धा प्रसिद्ध केले जाऊ शकते। त्यामुळे होऊ शकते की 15 मार्च पर्यंत आपल्याला आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, त्याचप्रमाणे ग्रामसेवक या पदांच्या परीक्षांच्या बाबतीत काही ना काही नवीन अपडेट नक्कीच मिळणार आहे। त्याचप्रमाणे जी अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची बुधवारी पडताळणी सुद्धा होणार असल्याची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेची विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। एकूण 17 संवर्गामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। त्यातील 13 संवर्गातील पदांसाठी लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे। 10 संवर्गाची निवड यादी जाहीर केली आहे आणि निवड झालेल्या 10 संवर्गातील पात्र उमेदवारांना बुधवारी कागदपत्र पडताळणीसाठी बोलविल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी दिली आहे। राज्याने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली होती। त्यानुसार जिल्हा परिषदेत 334 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे। एकूण 17 संवर्गामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। यातील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, बांधकाम आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील स्थापत्य कनिष्ठ अभियंता, विद्युत कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखा तारतंत्री, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कृषी विस्तार अधिकारी, बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाची लेखी परीक्षा ही पूर्ण झाली आहे। त्यातील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, बांधकाम आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील स्थापत्य कनिष्ठ अभियंता, विद्युत कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखा तारतंत्री, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक या 10 संवर्गाची निवड यादी सुद्धा जाहीर केली गेली आहे। या जाहीर झालेल्या निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी 28 तारखेला बोलविले आहे। परीक्षा झालेल्या वरिष्ठ सहाय्यक लेखा, कृषी विस्तार अधिकारी, बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांची अद्याप निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही। पुरुष आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदांसाठीची लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही। यातील
मुख्य सेविका पर्यवेक्षिका या 2 पदांसाठी 102 अर्ज आले असून त्यांची लेखी परीक्षा ही 29ला जिल्ह्यातील 3 केंद्रांवर होणार आहे। तर गाइज इथे अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे की ज्या संवर्गाची परीक्षा अद्याप झालेली नाही, ज्यामध्ये पुरुष आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका आणि कंत्राटी ग्रामसेवक त्याचप्रमाणे मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदांचा समावेश होतो। तर यापैकी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाची परीक्षा ही 29 तारखेला जिल्ह्यातील 3 केंद्रावर घेण्यात येणार आहे। त्यामुळे मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाची तरी नेमकी परीक्षा ही सर्व जिल्हा परिषदेची 29 तारखेला कंडक्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे जर का तुम्ही मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदासाठी अर्ज केलेला असेल तर तुमची परीक्षा ही 29 तारखेला कंडक्ट करण्यात येणार आहे, 29 फेब्रुवारीला। त्याचप्रमाणे 28 फेब्रुवारीला ज्या उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यासाठी त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी 28 तारखेला बोलवले आहे। त्याचप्रमाणे वरिष्ठ सहाय्यक लेखा, कृषी विस्तार अधिकारी, बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभागाकडील जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे एक पद आहे, तर या पदाचे परीक्षेचे निकाल जे आहे हे अजून लागलेले नाही आणि निवड यादी देखील अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। परंतु तरी देखील फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत या पदाच्या निवड याद्या सुद्धा प्रसिद्ध केल्या जाणार आहे। आणि त्याचप्रमाणे उर्वरित जे संवर्ग आहे ज्यामध्ये आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक, कंत्राटी ग्रामसेवक ही पदे येणार आहे, तर या पदांच्या परीक्षांसाठीचे वेळापत्रक कमीत कमी 13 मार्चपर्यंत तरी नक्कीच प्रसिद्ध होईल किंवा काही ना काही अपडेट अशाच पद्धतीने देण्यात येणार आहे। तर गाइज किशोर काळे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे सामान्य प्रशासन विभागाचे, त्यांनी देखील या कंप्लीट आर्टिकलमध्ये माहिती दिलेली आहे की जिल्हा परिषदेच्या 17 संवर्गाच्या 334 पदांसाठी ही भरती झाली आहे। यासाठी एकूण 16,287 उमेदवारांनी अर्ज केले होते। IBPS या कंपनीला परीक्षेचा ठेका दिला असून ही कंपनी पेपर काढणे, परीक्षा केंद्र निश्चित करणे, परीक्षा जाहीर करून ती घेणे आणि निकाल जाहीर करणे अशी प्रक्रिया राबवित आहे। आता शिल्लक राहिलेल्या 4 संवर्गाच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत। मार्च 2024 पर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे। तर गाइज इथे त्यांनी अत्यंत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे की मार्च 2024 पर्यंत या सर्व परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यांचा निकाल देखील जाहीर करून निवड याद्या सुद्धा प्रसिद्ध केल्या जाणार आहे। आता ही माहिती कितपत योग्य आहे किंवा या माहिती अनुरूप कशा पद्धतीने घटना घडणार आहेत ते आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच कळणार आहेत। परंतु 29 तारखेला ज्याप्रमाणे मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाची परीक्षा ठेवण्यात आलेली आहे त्याच अनुसार उर्वरित संवर्गाच्या परीक्षा देखील लवकरच कंडक्ट होण्याची शक्यता दिसत आहे। परंतु ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक या पदासाठी बऱ्याच उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत, कारण की त्याबाबतच्या जे रिक्त जागा होत्या त्या रिक्त जागा सुद्धा जास्त असल्या कारणामुळे बरेच उमेदवार परीक्षेसाठी येणार आहेत। त्यामुळे या सर्व परीक्षार्थ्यांची सोय जी आहे ही झाली पाहिजे। त्याचप्रमाणे या परीक्षा कंडक्ट करायला नेमके किती दिवस लागू शकतात याकडे सुद्धा सर्व उमेदवारांचे लक्ष लागून आहे। त्यामुळे जर का किशोर काळे हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणत आहेत की मार्च 2024 पर्यंत संपूर्ण परीक्षा कंडक्ट केल्या जातील, तर होऊ शकते की परीक्षा ह्या मार्च महिन्यामध्येच कंडक्ट करतील आणि त्यामुळे जर का याबाबतची कुठलीही नवीन अपडेट आली तर ती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। परंतु गाइज एक वेळा आचारसंहिता लागल्यानंतर निकाल जाहीर करणे किंवा निवड यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना कामावर रुजू करून घेणे हे कशा पद्धतीने शक्य होणार आहे याकडे सुद्धा आपले लक्ष लागून असणारच आहे। परंतु याबाबतची कुठलीही जर का नवीन अपडेट आली तर ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर गाइज होऊ शकते की आता मार्च महिन्यामध्येच आपल्या उर्वरित सर्व संवर्गाच्या परीक्षा ह्या कंडक्ट केल्या जातील। त्यामुळे जर का तुम्ही या पदांसाठी अर्ज केलेला असेल तर आपला अभ्यास हा चांगल्या रीतीने चालू ठेवा। लवकरच परीक्षा ह्या पुढील महिन्यामध्ये कंडक्ट केल्या जाऊ शकतात। तर गाइज ही अत्यंत महत्त्वाची माहिती जिल्हा परिषदेबाबतची आलेली होती। यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे की नेमक्या कोणत्या पदांच्या परीक्षा झालेल्या आहे, कोणत्या पदांचे निकाल लागलेले आहे, कोणत्या पदांच्या परीक्षा अजून बाकी आहेत। त्याचप्रमाणे मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदासाठीची परीक्षा ही 29ला होणार असून सर्व उमेदवारांनी या परीक्षेसाठी चांगली तयारी करून जायचं आहे। तर आता येणाऱ्या पुढील अपडेट्स विषयी मी नक्कीच तुम्हाला कळवणार आहे। त्यामुळे जर का तुम्हाला हा व्हिडिओ देखील आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल। पूछा गया था x² तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।